नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचा पुढील भाग पाहणार आहोत. तर आज आपण काय पाहणार आहोत? केप्लर्स लॉज पाहणार आहोत. केप्लर्स लॉज काय आहेत आणि ते किती आहेत हे पाहणार आहोत. तर त्या अगोदर तुम्हाला काही इंट्रोडक्शन दिलेलं आहे, काही माहिती दिलेली आहे. प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्वड बाय ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स एन्शियंट टाइम्स. सिन्स एन्शियंट टाइम्स म्हणजे काय? प्राचीन काळापासून ॲस्ट्रॉनॉमर्स म्हणजे खगोलशास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे? तर प्लॅनेटरी मोशन म्हणजे ग्रहांच्या गतीबद्दलचा अभ्यास केला आहे, त्यांचं निरीक्षण केलेलं आहे. अँड बिफोर गॅलिलिओ ऑल द ऑब्झर्वेशन्स ऑफ द प्लॅनेट्स पोझिशन्स वेअर मेड विथ नेकेड आईज. आणि गॅलिलिओच्या अगोदर जेवढे काही शास्त्रज्ञ होते त्यांनी ग्रहांच्या स्थितींबद्दलचं, प्लॅनेट्स पोझिशन म्हणजेच ग्रहांच्या स्थितीबद्दलचं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण कशाच्या सहाय्याने केलं होतं? तर विथ नेकेड आईज म्हणजे साध्या डोळ्याने केलं होतं. कारण गॅलिलिओने सगळ्यात अगोदर काय केलं होतं? तर दुर्बिणीच्या उपयोगानं म्हणजेच टेलिस्कोपच्या सहाय्यानं ग्रहांच्या गतीबद्दलचं निरीक्षण केलं होतं. त्याच्या अगोदर काही टेलिस्कोपचा शोध लागलेला नव्हता. ठीक आहे. मग बाय द 16th century a lot of data were available about planetary positions and motion. आणि 16व्या शतकाच्या आसपास काय झालं होतं? तर लॉट ऑफ डाटा वेअर अवेलेबल अबाउट प्लॅनेटरी पोझिशन्स अँड मोशन. ग्रहांची स्थिती आणि ग्रहांच्या गतीबद्दलचा बराचसा डाटा म्हणजे बरीचशी माहिती काय होती? अवेलेबल झाली होती म्हणजे उपलब्ध झाली होती. आणि मग त्यानंतर काय झालं? तर जॉन्स केपलर नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलं? तर स्टडीड दिस डाटा. हा जो काही डाटा अवेलेबल होता ते तोपर्यंतचा त्या डाटाचा, त्या माहितीचा त्यांनी अभ्यास केला. अँड ही नोटीस दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलोज सर्टन लॉज. आणि मग त्यांच्या काय लक्षात आलं होतं की ग्रहांची जी गती असते ती काय करत असते? फॉलोज सर्टन लॉज म्हणजे काही विशिष्ट नियमांचं पालन करत असतात. म्हणजे ग्रह काही विशिष्ट नियमांचं पालन करून काय करत असते? सूर्याभोवती रिव्हॉल्व होत असतात म्हणजे परिभ्रमण करत असतात. अँड ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. आणि त्याच्यावरून मग त्यांनी काय केलं? तर 3 लॉज म्हणजे 3 नियम सांगितले. कशाबद्दलचे? डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन म्हणजे ग्रहांच्या गतींचं वर्णन करणारे 3 नियम सांगितले. अँड डीज आर नोन ॲज केपलर्स लॉज विच आर गिवन बिलो. आणि यांनाच आपण काय म्हणतो? केपलर्स लॉज किंवा केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन असं देखील आपण म्हणतो. ठीक आहे. मग केपलर्स लॉज काय आहेत आणि किती आहेत? तर ते केपलर्स लॉज 3 आहेत. मग ते सांगण्या अगोदर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे या बॉक्समध्ये. काय इन्फॉर्मेशन दिली आहे? की ॲन एलिप्स इज द कर्व ऑब्टेन्ड व्हेन अ कोन इज कट बाय ॲन इन्क्लाइंड प्लेन. ज्या वेळेला कोन म्हणजे शंकू, ज्यावेळेला इन्क्लाइंड प्लेन म्हणजे तिरकस कापल्या जातं त्यावेळेला जो आकार तयार होतो, त्यावेळेला जो कर्व तयार होतोय त्याला काय म्हटलेलं आहे? एलिप्स असं म्हटलेलं आहे. एलिप्स म्हणजेच काय? लंबवर्तुळ. ठीक आहे. अशा प्रकारच्या आकाराला काय म्हटलं जातं? एलिप्स म्हणजेच लंबवर्तुळ. आणि मग काय सांगितलंय? इट हॅज 2 फोकल पॉईंट्स. या लंबवर्तुळाला 2 फोकल पॉईंट्स असतात. आकृतीत दाखवलेत बघा, F1 आणि F2 हे काय? तर 2 फोकल पॉईंट्स आहेत त्या एलिप्सचे. आणि काय सांगितलंय? the sum of the distances to the 2 focal points from every point on the curve is constant. या कर्ववर म्हणजे या एलिप्सवर कुठलाही पॉईंट असेल, समजा ए असेल, बी असेल, कुठलाही पॉईंट असेल तर त्या पॉईंटचं, या दोन्ही फोकल पॉईंट्सपासूनचं एकूण अंतर हे नेहमी कसं असतं? स्थिर असतं. याचा अर्थ काय? की ए आणि बी हे 2 पॉईंट्स आहेत. तर ए पासून F1 आणि F2 या दोघांचं जे एकूण अंतर आहे म्हणजे AF1 प्लस AF2 हे जे एकूण अंतर आहे ते कुणा इतकं असतंय? तर BF1 आणि BF2 या दोघांच्या बेरजे इतकंच असतंय. त्याच पद्धतीनं जर आणखी एखादा पॉईंट घेतला आपण C, त्याच एलिप्सवर आणखी एखादा C पॉईंट घेतला तर CF1 प्लस CF2 हे देखील अंतर AF1 प्लस AF2 आणि BF1 प्लस BF2 यांच्या इतकंच असतं म्हणजे कॉन्स्टंट आणि स्थिर असते. ठीक आहे. मग F1 अँड F2 आर द 2 फोकल पॉईंट्स ऑफ द एलिप्स शोन इन फिगर 1.3. आकृतीमध्ये काय दाखवले? तर तुम्हाला F1 आणि F2 हे 2 फोकल पॉईंट्स दाखवलेत त्या एलिप्सचे. इफ A, B, C आर द 3 पॉईंट्स ऑन द एलिप्स. जर A, B, C असे 3 पॉईंट्स असतील त्या एलिप्सवरचे तर त्याच्यावरून काय सांगितलंय? की AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF2. हे तीनही अंतर कसे असतील? सारखे असतील. ठीक आहे. तर मग केपलर्स लॉज काय आहेत ते आपण पाहूयात. पहिला लॉ पाहूयात आपण केपलरचा, केपलर्स फर्स्ट लॉ. काय सांगते केपलर्स फर्स्ट लॉ? द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ दी फोकाय. प्लॅनेट
म्हणजे ग्रह ज्यावेळेला सूर्याभोवती फिरत असतंय त्यावेळेला त्या ग्रहाची ऑर्बिट म्हणजे कक्षा म्हणजे त्या ग्रहाचा मार्ग कसा असतंय इज अन एलिप्स म्हणजे लंबवर्तुळाकार असतंय आणि कसा विथ द सन ॲट वन ऑफ दी फोकाय आणि त्याच वेळेला सन म्हणजे सूर्य कुठं असतंय तर ॲट वन ऑफ दी फोकाय म्हणजे जे आपण आकृतीमध्ये पाहिली होती F1 आणि F2 हे दोन फोकल पॉईंट्स होते तर दोन किंवा अधिक असतील तर त्याला फोकाय असं म्हटलं जाते ठीक आहे तर मग सन कुठं असेल त्यावेळेला तर दोनपैकी एका फोकायवर म्हणजे दोनपैकी एका फोकल पॉईंटवर असेल असा पहिला नियम सांगते तुम्हाला ठीक आहे काय सांगितलंय पहिला नियम द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ दी फोकाय प्लॅनेट ज्यावेळेला सूर्याभोवती फिरत असतंय त्यावेळेला त्याची ऑर्बिट म्हणजे त्याची जी कक्षा असते फिरण्याचा जो मार्ग असते तो कसा असतंय एलिप्स म्हणजे लंबवर्तुळाकार असतंय आणि त्याच वेळेला सन कसा असतंय सूर्य कुठं असतंय तर सन ॲट वन ऑफ दी फोकाय म्हणजे दोनपैकी एका फोकल पॉईंटवर सन म्हणजे सूर्य असतंय ठीक आहे बघा आकृतीमध्ये दाखवले तुम्हाला सन दाखवलाय हा आणि प्लॅनेट मग ए या ठिकाणी असू शकतंय किंवा बी या ठिकाणी कुठंही तो प्लॅनेट किंवा ग्रह असू शकतोय ठीक आहे मग फिगर 1.4 शोज द एलिप्टिकल ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन आकृतीमध्ये काय दाखवले तुम्हाला तर प्लॅनेट ज्या वेळेला सूर्याभोवती फिरत असते त्यावेळेला त्याची एलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली आहे त्या आकृतीमध्ये द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय यस आणि सूर्याची जी पोझिशन आहे सूर्य कुठं आहे तर त्याची पोझिशन कशाने दाखवली आहे यस या अक्षराने दाखवली ठीक आहे तर हा झाला केप्लर्स फर्स्ट लॉ ठीक आहे मग त्याच्यानंतर केप्लर सेकंड लॉ काय सांगतंय द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम दुसरा नियम काय सांगते तुम्हाला द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन म्हणजे सन आणि प्लॅनेटला जोडणारी जी सरळ रेषा असते ती काय करते स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम म्हणजे समान कालावधीमध्ये ती समान क्षेत्रफळाचं व्यापन करते म्हणजे काय करते तर समान डिस्टन्स किंवा समान एरिया जो असेल क्षेत्रफळ असेल त्याला कव्हर करते ठीक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुमचा प्लॅनेट सन हा यस या ठिकाणी आहे आणि प्लॅनेट सुरुवातीला ए या ठिकाणी आहे तर त्यावेळेला जर समजा ए या ठिकाणाहून प्लॅनेटला बी या ठिकाणी जायला समजा त्याला 5 सेकंदाचा कालावधी लागतोय ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी जायला समजा त्या प्लॅनेटला 5 सेकंदाचा कालावधी लागतोय तर त्यावेळेला त्याचा जो काही एरिया असेल त्यावेळेला त्याचा जो काही एरिया असेल समजा तो देखील 5 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर मीटर असेल ठीक आहे तर 5 सेकंदाचा कालावधी लागला आणि 5 स्क्वेअर मीटर एवढा एरिया त्यांनी कव्हर केलेला आहे मग त्यानंतर काही कालावधीनंतर तोच प्लॅनेट कुठे येणार आहे सी या ठिकाणी येणार आहे समजा तर सी या ठिकाणी ज्या वेळेला असणार आहे तो तर सी या ठिकाणाहून डी या ठिकाणी जायला समजा गृहीत धरा की त्याला परत 5 सेकंदाचा कालावधी लागतंय आणि त्याही वेळेला काय होईल मग तर त्याचा जो एरिया असणार आहे कव्हर केलेला जो एरिया असणार आहे तो देखील 5 स्क्वेअर मीटर इतकाच असणार आहे असं या लॉचा अर्थ आहे असा या दुसऱ्या नियमाचा अर्थ आहे ठीक आहे लक्षात आला दुसरा नियम काय सांगते तुम्हाला द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन प्लॅनेट आणि सन यांना जोडणारी जी सरळ रेषा असते ती काय करते स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम म्हणजे समान कालावधीमध्ये काय करते ती समान एरिया कव्हर करते म्हणजे एक समान क्षेत्रफळ कापते याचा अर्थ ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी जायला जर 5 सेकंदाचा वेळ लागत असेल आणि 5 स्क्वेअर मीटर एवढा एरिया जर कव्हर केला जात असेल तर काही कालावधीनंतर ज्या वेळेला प्लॅनेट हा जर सी या ठिकाणी असेल तर सी या ठिकाणाहून डी या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी जर त्याला परत समजा 5 सेकंदाचा जर टाईम लागत असेल तर त्याने कव्हर केलेला एरिया सुद्धा किती असेल 5 स्क्वेअर मीटर इतकाच असेल हा असा या केप्लर सेकंड लॉचा अर्थ आहे ठीक आहे मग आकृतीत काय सांगितलंय तुम्हाला की ए बी अँड सी डी आर द डिस्टन्सेस कवर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाईम ए बी आणि सी डी हे काय आहेत तर डिस्टन्सेस ए बी आणि सी डी हे काय आहेत तर डिस्टन्सेस कवर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाईम म्हणजे समान वेळेमध्ये कव्हर केलेले डिस्टन्सेस दाखवलेत ए बी आणि सी डी ठीक आहे दॅट इज आफ्टर इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम द पोझिशन्स ऑफ द प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम ए अँड सी आर शोन बाय बी अँड डी रिस्पेक्टिव्हली काय सांगितलंय द पोझिशन्स ऑफ द प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम ए अँड सी ए आणि सी पासून सुरुवात झालेले प्लॅनेटला मूव्ह करताना म्हणजे त्या सूर्याभोवती फिरत असताना एकदा तो ए पासून सुरुवात झालेला आहे आणि बी पर्यंत गेलेला आहे आणि एकदा तो सी पासून सुरुवात झालेला आहे आणि कुठे गेलेला आहे डी पर्यंत गेलेला आहे तर तसं बी आणि डी या अक्षराने बी आणि डी या लेटरने दाखवलं आहे की ए पासून तो बी या ठिकाणी गेला आहे आणि सी पासून तो डी या ठिकाणी गेलेला आहे ठीक आहे The straight lines AS and CS sweep equal area in equal interval of time. That is area ASB and CSD are equal. पुढे काय सांगितलंय तुम्हाला की the straight lines AS and CS
स्ट्रेट लाईन कोण ए यस आणि सी यस काय करतात स्वीप इक्वल एरिया ते काय करतात समान एरिया इक्वल एरिया कव्हर करतात बरोबर आहे कशा तर इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम म्हणजे समान कालावधीमध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला आत्ता की याला देखील 5 सेकंदाचा वेळ लागतं आणि याला देखील 5 सेकंदाचा वेळ लागतंय असं जर असेल की याचा टाईम आणि याचा टाईम जर सारखा असेल तर दोघांनी कव्हर केलेले एरिया सुद्धा कसे असतील इक्वल असतील म्हणजे एरिया ए एस बी आणि एरिया सी एस डी हे कसे असतील तर इक्वल म्हणजेच समान असतील ठीक आहे तर हा झाला केपलर सेकंड लॉ तर त्यानंतर केपलर्स थर्ड लॉ काय सांगते बघा तुम्हाला द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन काय सांगितलंय स्क्वेअर म्हणजे वर्ग कुणाचा इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे कुणाचा तर त्या प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे काय की त्या प्लॅनेटला सूर्याभोवती एक फेरी मारायला जो काही वेळ लागतोय त्याला काय म्हटलं जातं पिरियड ऑफ रिव्होल्यूशन द टाइम टेकन बाय प्लॅनेट टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन अराउंड द सन इज कॉल्ड इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे प्लॅनेट जर सुरुवातीला ए या ठिकाणी असेल आणि त्या ए या ठिकाणाहून तो बी सी डी ई एफ या ठिकाणापर्यंत गेला आणि परत तो ए याच ठिकाणी आलेला आहे तर एवढी पूर्ण एक फेरी मारण्यासाठी त्याला जो वेळ लागतो त्यालाच काय म्हटलं जातं आहे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ठीक आहे मग काय सांगितलं आहे की त्या प्लॅनेटच्या पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर कुणाभोवती अराउंड द सन म्हणजे सूर्याभोवती कसा असतंय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समप्रमाणात असतंय कोणाच्या तर टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन म्हणजेच त्या प्लॅनेटच्या काय की मीन डिस्टन्स सनपासूनच्या मीन डिस्टन्स म्हणजे सरासरी अंतराच्या कोणाशी क्यूब म्हणजे घनाशी डायरेक्टली प्रोपोर्शन म्हणजे समप्रमाणात असते ठीक आहे म्हणजेच काय सांगितलंय तुम्हाला की द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे कुणाचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचं तर त्या प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन त्याचा स्क्वेअर कुणाभोवती अराउंड द सन म्हणजे सूर्याभोवती कसा असतंय इज डायरेक्टली प्रोपोर्शन म्हणजे समप्रमाणात असतंय टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन त्या प्लॅनेटच्या सनभोवतीच्या मीन डिस्टन्स म्हणजे सरासरी अंतराच्या क्यूबशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते म्हणजे समप्रमाणात असतं याचा अर्थ काय की मीन डिस्टन्सचा क्यूब वाढला की पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर सुद्धा वाढतंय आणि मीन डिस्टन्सचा क्यूब कमी झाला मीन डिस्टन्सच्या क्यूबच्या व्हॅल्यू जर कमी झाली तर त्याच्या पिरियड ऑफ रिव्होल्यूशनच्या स्क्वेअरची सुद्धा व्हॅल्यू कशी होतीये कमी होती ठीक आहे लक्षात आलं तुम्हाला काय सांगितलंय तर स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन प्लॅनेटच्या पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर कोणाभोवती अराउंड द सन म्हणजे सूर्याभोवती कसा असतंय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समप्रमाणात असतंय टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन म्हणजे सूर्याभोवती प्लॅनेटचं जे काही ॲव्हरेज डिस्टन्स असते म्हणजे सरासरी अंतर असतं ज्याला की आपण मीन डिस्टन्स म्हणतो त्या मीन डिस्टन्सच्या क्यूबशी तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असते ठीक आहे मग यालाच आपण कसं लिहू शकतो तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब कसं लिहू शकतो आपण टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब तर टी म्हणजे काय कॅपिटल टी म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कॅपिटल टी म्हणजे काय पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कुणाचा प्लॅनेटचा आणि स्मॉल आर म्हणजेच काय मीन डिस्टन्स म्हणजे सरासरी अंतर कुणाचं त्या प्लॅनेटचं कुणापासूनचं तर त्या सनपासूनचं मग सरासरी अंतर म्हणजे काय की समजा ए पासून एस पर्यंतचं अंतर किती आहे ते अंतर त्याच्यानंतर बी पासून एस पर्यंतचं अंतर त्याच्यापासून नंतर सी पासून एस पर्यंतचं अंतर डी पासून एस पर्यंतचं अंतर ई पासून एस पर्यंतचं अंतर आणि एफ पासून एस पर्यंतचं अंतर जेवढं काही अंतर आहेत हे त्या सगळ्यांची बेरीज करून एकूण किती अंतर आहेत तर हे 6 अंतर आहेत त्याने 6ने जर भागलं तर जे काही येणारं उत्तर असतं त्याला काय म्हणतात आपण मीन डिस्टन्स किंवा सरासरी अंतर म्हणतो ठीक आहे मीन डिस्टन्सचा अर्थ कळाला तुम्हाला की त्या प्लॅनेटचा जिथं जिथं असेल प्लॅनेट तिथून जे काही अंतर असणार आहे प्लॅनेटचं अंतर कसं होईल बदलायले ठीक आहे ए या ठिकाणी असताना त्याचं अंतर वेगळंच आहे बी या ठिकाणी त्याचं सनपासूनचं अंतर वेगळंच आहे सी या ठिकाणी असताना त्या प्लॅनेटचं सनपासूनचं अंतर वेगळंच आहे पण ते सगळे जे काही अंतर आहेत एकूण त्यांचा मीन म्हणजे त्यांची सरासरी काढली तर त्याला मीन डिस्टन्स म्हणजे सरासरी अंतर असं म्हटलेलं आहे तर मग तुम्हाला नियम काय सांगते बघा तर तुम्ही जर हे इक्वेशन पाठ केलं की तुम्हाला हा पूर्ण लॉ जशाला तसा पाठ होईल बघा हा जर हे जर इक्वेशन तुम्ही पाठ केलं इक्वेशन जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं तर त्या इक्वेशनचा वापर करून तुम्ही ते नियम कसा लिहू शकतात बघा तर टी म्हणजे काय पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आणि आर म्हणजे काय मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन मग बघा आता नियम कसा लक्षात ठेवायचा तर हा काय आहे पॉवर 2
पॉवर 2ला आपण काय म्हणतो स्क्वेअर, तर स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, टी म्हणजे काय पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे, मग स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन याला कसं वाचतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाशी क्यूब ऑफ मीन डिस्टन्स, आर म्हणजे काय मीन डिस्टन्स आहे कुणाचं प्लॅनेट फ्रॉम दी सन. मग बघा नियम कसा एकत्रित वाचायचा आपण, तर स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दी सन. बघा हे जर इक्वेशन तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला तिसरा लॉ कसा सहजपणे पाठ होईल ते लक्षात घ्या. टी म्हणजे काय पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, टी म्हणजे काय पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कुणाचा प्लॅनेटचा, आणि आर म्हणजे काय मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दी सन, म्हणजे त्या प्लॅनेटचं सनपासूनचं जे मीन डिस्टन्स आहे म्हणजे सरासरी अंतर आहे त्याला आपण स्मॉल आरने डिनोट करतो, आणि याला कसं वाचन करतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग नियम कसा वाचायचा बघा तुम्ही आता, तर हा पॉवर टू म्हणजे काय स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दी सन. बघा या इक्वेशनवरून कसं पाठ करणार तुम्ही, तर स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दी सन. मग यांचा अर्थ तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, टी म्हणजे काय पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आणि आर म्हणजे काय तर मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दी सन, आणि हे चिन्ह कशाचं आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनलचं आहे. म्हणून वाचन कसं करणार तुम्ही त्या नियमाचं, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दी सन. तर हा आहे तिसरा नियम. ठीक आहे, केप्लर्स थर्ड लॉ. मग काय सांगितलंय तुम्हाला, दस इफ आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दी सन, जर स्मॉल आर हे काय तर ॲव्हरेज डिस्टन्स आहे त्या प्लॅनेटचं कुणापासूनचं सनपासूनचं सूर्यापासूनचं, अँड टी इज इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, आणि टी जर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असेल त्या प्लॅनेटचा म्हणजे त्या सूर्याभोवती एक चक्कर मारण्याचा एक फेरी पूर्ण करण्याचा जर तो कालावधी असेल, तर काय सांगितलंय तेच आत्ताचं इक्वेशन सांगितलंय तुम्हाला, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, दॅट इज म्हणजेच काय टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूबलाच आपल्याला कसं लिहिता येतं, तर बघा तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकला असेल की डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन जर तुम्हाला काढायचं असेल तर त्या ठिकाणी काय करतात तुम्ही, टी स्क्वेअर आहे तसाच ठेवा, डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन काढायचं असेल तर त्याच्या ठिकाणी इक्वलचं साईन घ्यायचं आणि एक कॉन्स्टंट घेतात तुम्ही त्या ठिकाणी. हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन काढल्यामुळं इक्वल टूचं साईन लिहून त्याच्यापुढे काय करतात तर एक कॉन्स्टंट लिहितात आणि त्याच्यापुढे मग पुढची टर्म म्हणजे आर क्यूब, म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. ठीक आहे, मग हा गुणाकारातला आर क्यूब कुठं जाईल इथं भागाकारात जाईल, म्हणून टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू काय कॉन्स्टंट, ज्याला की आपण के ने डिनोट करतो, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलेलं आहे. काय इक्वेशन नंबर 1 म्हणलेलं आहे, कारण धड्यातलं हे पहिलं इक्वेशन आहे. म्हणून त्याच्यापुढे काय सांगितलंय तुम्हाला, केप्लर ऑब्टेन्ड दीज लॉज सिम्पली फ्रॉम द स्टडी ऑफ पोझिशन्स ऑफ प्लॅनेट्स ऑब्टेन्ड बाय द रेग्युलर ऑब्झर्वेशन. त्यांनी काय केलं होतं तर केप्लरने रेग्युलर ऑब्झर्वेशन केलं होतं, नियमितपणे निरीक्षण केलं होतं. कशाबद्दलचं तर प्लॅनेट्स पोझिशनबद्दलचं, म्हणजे प्लॅनेटच्या स्थितींबद्दलचं त्यांच्या गतींबद्दलचं रेग्युलर ऑब्झर्वेशन म्हणजे नियमितपणे निरीक्षण केलं होतं, आणि त्याचा अभ्यास करून काय केलं होतं ते 3 नियम सांगितले होते. आणि ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज टू व्हाय प्लॅनेट्स ओबे दीज लॉज, आणि त्याच्याकडं हे प्लॅनेट्स या नियमांचं पालन का करते, ते असंच का फिरतेत, या गोष्टींबद्दलचं काहीही एक्सप्लेनेशन तो देऊ शकला नाही. त्याच्यामागचं कारण काहीही सांगू शकला नाही की ते अशाच पद्धतीनं अशाच नियमांचं पालन करून का सूर्याभोवती फिरतात. ठीक आहे, अँड वी विल सी बिलो हाऊ दीज लॉज हेल्प न्यूटन इन द फॉर्म्युलेशन ऑफ हिज थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग याच नियमांचा वापर करून काय केलं होतं की न्यूटनने त्याच्या थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला सांगितला होता, त्याचं फॉर्म्युलेशन केलं होतं, म्हणजे न्यूटन्स थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन त्यांनी मांडली होती. ठीक आहे, तर याच्या पुढील भाग आपण नंतर पाहूयात.